कदाचित तुम्ही मला ओळखता का नाही माहिती नाही, पण मला तुमच्याशी बोलायचंय. योगायोगाने इकडे चाललो होतो, बरेच दिवस माझ्या मनात होतं. ही आमच्याच कॉलेजला आहे. म्हणजे तुम्ही एकाच वर्गात आहे का? वर्गात नाही, कॉलेजच आमचे. माझे वडील त्याचे चेअरमन आहेत. हा हा हा. आता हिला मी चांगलं ओळखतो. फायनल इयरला आहे ना तू? हो. कसं आहे, इतकी प्रतिभावान मुलगी आमच्या शाळेत शिकते, कॉलेजचं नाव तिने चांगलं केलेलं आहे, चांगले मार्क पण पडतात तिला. तर मला असं वाटतं की मला ती मनापासून आवडली. अशी हुशार मुलगी जर आमच्या घरात आली तर उद्या कॉलेजसारख्या गोष्टीला सुद्धा तिचं प्राधान्य लागेल. आणि मला मनापासून तिच्याशी लग्न करायला आवडेल. अहो पण हे रस्त्यावर बोलणी होते तुम्ही अशी. रस्त्यावर नाही, पण तुम्ही आले, भेटले, तुम्ही परत आवर्जून घरी जर येणार असेल तर मी आवर्जून वडिलांना घेऊन येतो. पण तुमच्या घरचे तयार व्हायला पाहिजेत ना. मी माझ्या घरचे माझ्या पुढे नाही येत. म्हणजे ऐकते का ती? तो ऐकण्यासारखे आहेत सगळे, आणि तुमचा होकार महत्वाचा आहे. अहो माझं काय, उलट पोरीचं कल्याण होईल. पण काय असेल ते घरच्याच्या मताने करा. उलट मला तुमची एक गोष्ट लई आवडली. अहो तुम्ही डायरेक्ट मला येऊन विचारलं. आणि इतकं धाडस नाही केलं मी कधी. तो विचारा तिला, आजपर्यंत मी बोलण्याचं कधीच धाडस नाही केलं. डायरेक्ट तुमच्याशी बोलल. अहो ह्याच्यावरूनच कळतंय तुमची वळणं, तुमचे संस्कार चांगले आहेत म्हणून. काय अडचण नाही. पण तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या, आमची काय हरकत नाही. पण एक अडचण होती. काय अडचण आहे? आता तुम्ही एवढी मोठी माणसं आहे, आमची काही अशी परिस्थिती नाही की तुमच्या बरोबर धूमधडाक्यात मोठं लग्न करता येईल म्हणून. आम्हाला फक्त आहे ना तुमची मुलगी आणि नारळ दिला तरी आम्ही सगळं करून घ्यायला तयार आहेत. फक्त तुमचा होकार पाहिजे. आता यांना सुद्धा विचारा, माझा स्वभाव वगैरे त्यांना माहिती असेल, कॉलेजचं तुम्हाला सगळं माहिती. हो, माहिती आहे मला सगळं. तुझी काय हरकत नाही ना? नाही. हे बघा, तुम्ही जर एवढं मोठं मन दाखवत असाल ना तर आमची बी काय हरकत नाही. चालेल, मी ना आमच्या बंगल्यावरती तुम्हाला बोलवतो, तुम्ही या त्यावेळी. चालेल. छान वाटलं. हा. ये. ए, अगं ऐकलं का? काय झालं? साखर घेऊन ये, साखर. नाव काढलं बघ पुरी. बरं झालं. अगं एवढं मोठं स्थळ माझ्याच्यानी बी बघणं नसतं झालं. अगं आपल्या पोरीला स्थळ आले, स्थळ. आणि लय मोठी माणसं आहेत. पुरीचं आहे ना साखरान नशीब उजळलं बघ आपल्या. मला तर वाटलंच होत. हे घे साखर, घे, तोंड गोड कर. हे घे तुला बी. मला आहे ना वाटलं सुद्धा नव्हतं हा असं स्थळ मिळेल म्हणून. आता आहे ना त्या माणसांशी बोलणं पक्क झालं, एकदम धडाक्यात लग्न लावून द्यायचं. अगं अख्ख्या तालुक्यात नाव आहे त्यांचं. पण कोण आहे, काय आहे? कोण म्हणजे, अगं ही ज्या कॉलेजमध्ये शिकते का त्याच्या चेअरमनचा पोरगा आहे. आणि पोरगा बी एकदम चांगला आहे, लाईनशीर पोरगा आहे. आणि त्यांना बी आहे ना आपली पोरी आणि तिचं आहे ना हुशारी लय आवडली. ते म्हणले कॉलेजला एवढी हुशार आहे, लग्नानंतर तिलाच कॉलेजमध्ये आहे ना शिक्षक बिक्षक प्रोफेसर करते, नाही तर डायरेक्ट डायरेक्टर बॉडीवर घ्या. बाई, चांगलं आहे का नाही? पण तुम्हाला मी म्हणले होते ना अजून 2-3 वर्ष, आणि एवढं मोठं घर पाहिलं आणि त्यांना द्यायला घ्यायला नको का आपल्याला? द्यायला घ्यायला नको का म्हणजे? अगं ते म्हणले तेच लग्न लावून देणार आहे सगळं एकदम थाटामाटात. मला आता काय मान्यच नाहीये तुमचं लग्न आणि बिग्न. ते एवढे मोठे लोक, त्यांना द्यायला घ्यायला पैसे नाही, काय नाही, गरजच काय पडली पण हिच्या लग्नाच्या आताच करायचंच नाही तिचं लग्न. तुम्हाला मारायला काय झालं लगेच? माणूस खरं तेच सांगत ना. मारायला काय झालं म्हणजे? हा अगं एवढी चांगली बातमी आहे, पोरीचं आपल्या नशीब उजाळलंय आणि असं काय कुचकेवानी बोलती? काय कुचकेवा नाही त्याच्यात, काय गरजच नाही ना. त्यांच्या बराबरीचं नाही ना आपल्याकडे पैसा पाणी द्यायला. पैसा किती लागेल एवढं मोठं यांच्या संग सोयरी करायचे म्हणले लोकांसंग? ते म्हणले सगळी सोयरी तेच करणार आहे, लग्न तेच लावून देणार आहे, सगळा खर्च करणार आहे. लग्नाचं आहे ना माझी पोरगी मी बघून घेईन. तुला नसन जमत ना मध्ये तोंडच घालू नको. पण एखाद्याचं चांगलं होत असेल ना तर असं वाईट नाही मारावं माणसानी. काय करता आले का तुला आतापर्यंत यासाठी चांगलं आयुष्यात? कायम तिला टोमणं मारा, तिला कामं सांगा. नाही नाही तेवढी कामं सांगितली तू. अगं एखाद्या घरातल्या कामवाल्याला नाही सांगत तरी सुद्धा पोरीने शिक्षण केलं. आणि आज तिच्या नशिबाने एवढं मोठं स्थळ आलंय तर लगेच तू लागली का मध्ये काड्या करायला? आता याच्यात काड्या काय आहेत? काड्या काय म्हणजे? तुला काय अडचण आहे मग? अडचण काय तुला? तात्या जाऊ दे ना, नका ना भांडू. तुझ्यामुळे सगळं होतंय. हा. पालिश फिरते वरून. तिच्यामुळे होते सगळं, तू काहीच केलं नाही नाही का?
चल जा निघ. आणि ह्याच्यानंतर आहे ना परत काय त्रास दिला ना पुरीला, बघन मग मी काय करायचं ते. तो याच्याने चांगलं होत नसन काही करू नको, पण तुझं तोंड आता गाप ठेवायचं. चल ग पुरी.